विद्यार्थी मित्र नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी वाणिज्य. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर. विषय शिक्षक प्राध्यापिका सो पाटील SB. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी वाणिज्य. प्रकरण 5, कंपनीचे सभासद. कंपनीच्या सभासदामध्ये आपण प्रस्तावना असेल, त्यानंतर कंपनीचे जे सभासदत्व आहे ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी बघितल्या. त्यानंतर भागधारक विरुद्ध सभासद असेल, सभासद विरुद्ध भागधारक बघितला. त्यानंतर सभासदत्वाचे असणारे संपादक, त्याच पद्धतीनं सभासदत्वाचे असणारे जे किंवा सभासदाची असणारी संपुष्टता किंवा सभासदत्वात असणारा विराम. त्यानंतर आज आपण बघणार आहोत सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. आता अधिकाराच्या स्वरूपातील जे लाभ आहेत ते उपभोगणे असेल, त्यानंतर कर्तव्याची पूर्तता करणे असेल, जबाबदाऱ्यांचे दायित्व सांभाळणे असेल, त्यानंतर जे संस्थेचे अविभाज्य अंगे आहेत त्यामुळे ही सर्व कंपनी सभासदांनाही लागू होतात. म्हणजे सभासदांचे अधिकार, मग त्यामध्ये अधिकारांच्या स्वरूपात जे लाभ आहेत ते लाभ उपभोगणे म्हणजे काय आहे, तर हा सभासदांना दिला गेलेला एक अधिकार आहे की जे कंपनी आहे कंपनीच्या अधिकाराच्या स्वरूपामध्ये जे लाभ आहेत ते उपभोगणे असतील. त्यानंतर कर्तव्याची जी पूर्तता आहे ती पूर्तता करणे म्हणजे जी सभासदांची असणारी कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांची जी पूर्तता आहे ती पूर्तता करणे होय. त्यानंतर जबाबदारीचे दायित्व सांभाळणे जर असेल तर, म्हणजे आपण म्हणतो की जबाबदारी कशाच्या आधारावर असते, तर ज्या व्यक्तीने किंवा ज्या सभासदाने कंपनीचा भाग जो खरेदी केलेला आहे त्या भागाच्या दर्शनी मूल्या इतकीच त्याची काय असणार आहे, जी जबाबदारी आहे ती जबाबदारी असणार आहे. मग ही जबाबदारी जी आहे ती दायित्वाच्या आधारावर किंवा दायित्व स्वरूपामध्ये काय केली जाते तर सांभाळली जाते. मग आता ही संस्थेची काय आहे तर अविभाज्य अंगे जे आहेत ते अंगे आहेत. मग त्यामुळे ही सर्व कंपनी सभासदांनाही काय करते तर लागू करते. म्हणजे अधिकार असतील, कर्तव्य असतील किंवा जी जबाबदारी ही कंपनीची काय आहे तर अंगे आहेत आणि ही सर्व अंगे कंपनी काय करणार आहे तर सभासदांनाही काय करणार आहे लागू करणार आहे. मग आता सभासदांचे जे अधिकार दिलेत त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे पुस्तके, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. आता कंपनीमध्ये जे सभासदांना दिले जाणारे जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये पहिला अधिकार दिलेला आहे की पुस्तके असतील, दस्तऐवज असेल तो प्राप्त करण्याचा अधिकार. मग आता त्याच्यामध्ये घटनापत्रक असेल, नियमावली असेल, हिशोब तपासणीचा अहवाल असेल, संचालकांचा अहवाल असेल, जमा खर्चाची पुस्तके असतील, या सर्वांची प्रत जी आहे ती त्या सभासदाला काय होते तर मिळू शकते. म्हणजे हे काय दिले तर सभासदाला त्या सर्वांची प्रत मिळवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कंपनीने दिलेला आहे. मग आता याशिवाय तसेच आता घटनापत्रक आहे, नियमावली आहे, हिशोब तपासणीचा अहवाल आहे, संचालकांचा अहवाल आहे किंवा जमा खर्चाची पुस्तके आहेत, या सर्वांची जी प्रत आहे ती प्रत त्याला मिळू शकते. त्याचबरोबर आणि काय मिळू शकतं तर सभासदांची नोंदवही असेल, कर्ज रोख्यांचे तारण नोंदवही असेल, इतिवृत्त नोंदवही असेल, त्यानंतर सभेसाठी नियुक्ती केलेल्या प्रतिनिधींचे जे दस्तऐवज आहेत ते सादर करावी लागणारी किंवा ते जे दस्तऐवज आहेत ते असू शकतात. त्यानंतर सादर करावी लागणारी विवरणपत्रे हे सर्व तपासण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना असतो. म्हणजे आपण म्हणतो की कंपनीमध्ये जे सभासदत्व मिळवलं जातं किंवा कंपनीमध्ये जे सभासदांचे जे अधिकार आहेत मग त्या अधिकारामध्ये सभासदांमध्ये कंपनीमध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा होणारे जे अंतर्गत व्यवस्थापन आहे याच्याबद्दल माहिती असणं ह्या सभासदाला आवश्यक आहे. मग ह्या पद्धतीनंच जे पुस्तके असतील, दस्तऐवज असेल हे प्राप्त करण्याचा जो अधिकार दिलाय तो सभासदांना दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये आता कर्जरोख्याची तारण नोंदवही असेल, त्याच पद्धतीनं इतिवृत्त नोंदवही असेल. आता इतिवृत्त नोंदवही केव्हा असते तर जेव्हा सभा पूर्ण केली जाते किंवा सभा संपल्यानंतर इतिवृत्त जे आहे ते इतिवृत्त तयार केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये ठोकळा पद्धतीनं काय केलं जातात तर सभेमध्ये मांडलेली जी चर्चा आहे किंवा सभेमध्ये केलेले जे सभा जे आयोजित केली जाते मग त्या सभेमध्ये मांडलेले जे विषय आहेत त्यांची थोडक्यात काय केली जाते तर माहिती जी आहे ती इतिवृत्तामध्ये लिहिली जाते. मग हे इतिवृत्त पाहण्याचा जो अधिकार आहे
तो सभासदांना दिलेला आहे. त्यानंतर सभेसाठी जे नियुक्ती केलेले जे प्रतिनिधित्व आहे त्याचे दस्तऐवज असतील, ते दस्तऐवज बघण्याचा जो अधिकार आहे तो सभासदाला दिलेला आहे. त्यानंतर जे सादर केलेले जे विवरणपत्र आहे ते विवरणपत्र तपासण्याचा सुद्धा अधिकार त्या सभासदाला दिलेला आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे किंवा दुसरा अधिकार आहे कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. आता कंपनी सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचे जे विशेष अधिकार आहेत ते प्राप्त झालेले असतात. मग आता त्याच्यामध्ये कोणते अधिकार जे आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यात वाढ करणे असेल किंवा अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे असेल, उद्दिष्ट कलमातील जे बदल आहेत ते बदल करणं असेल, त्यानंतर नियमावलीतील बदल आहेत, कंपनीचे अधिग्रहण किंवा विलिनीकरण असेल, त्यानंतर एकमेव विक्री जे आहे ते एजंटची नेमणूक, हे अधिकार त्या कंपनी सभासदाला दिलेले आहेत. त्यानंतर कंपनीचे विसर्जन इत्यादीचा अधिकार सुद्धा कंपनीच्या सभासदाला दिलेला आहे. आता कंपनीचा सभासद आहे त्याला सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचे विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. म्हणजे सर्वसाधारण सभा आयोजित केल्यानंतर त्या सभेमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार कंपनी सभासदाला दिलेला आहे किंवा विशेष अधिकार त्याला दिलेला आहे. मग आता हे जे अधिकार आहेत ते अधिकार जास्तीत जास्त कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यात बदल, म्हणजे कंपनीचा कार्यालयीन पत्ता आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार सभासदाला दिलेला आहे. त्यानंतर अधिकृत भाग भांडवल आहे त्या भांडवलात वाढ करणे असेल तो अधिकार त्या सभासदाला दिलेला आहे. त्यानंतर उद्दिष्ट जो कलम आहे त्या कलमातील बदल असेल किंवा नियमावलीतील जे बदल आहेत ते बदल किंवा कंपनीचे जे अधिग्रहण आहे वा विलिनीकरण किंवा एकमेव विक्री एजंटची नेमणूक हे किंवा कंपनी विसर्जन इत्यादी सर्व अधिकार किंवा इत्यादी जे कंपनीचे मूलभूत निर्णय जे आहेत किंवा घेण्याचा जो अधिकार आहे तो कंपनीच्या सभासदाला दिलेला आहे. म्हणजे आता कंपनीचा जो सभासद आहे तो सर्व त्या सभेमध्ये हजर राहून निर्णय घेऊ शकतो किंवा त्याचा जो अधिकार आहे तो प्राप्त करू शकतो किंवा त्या पद्धतीमध्ये ते जे अधिकार आहेत ते प्राप्त झालेले असतात. त्यानंतर तिसरा अधिकार आहे कंपनीचा सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार. आता कंपनी सभासदांना सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांच्या ज्या सूचना आहेत किंवा कार्यक्रम पत्रिका आहेत ते मिळणं असेल, तर त्याच पद्धतीनं जे सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहणं असेल किंवा प्रतिनिधींची जी नेमणूक आहे ती करणं असेल, सभेतल्या चर्चांमध्ये सहभागी होणं असेल किंवा मतदान करणं असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल ते बोलावणं असेल, त्या इत्यादींचे जे अधिकार आहेत ते सभासदांना प्राप्त झालेले असतात. म्हणजे कंपनीच्या ज्या सर्वसाधारण सभा आयोजित केल्या जातात मग या सभांमध्ये सहभागी होण्याचा जो अधिकार आहे तो कंपनी सभासदांना दिलेला आहे. त्याच पद्धतीनं सर्व प्रकारच्या ज्या सर्वसाधारण सभा आहेत त्या सभांच्या सूचना असतील किंवा कार्यक्रम पत्रिका असेल ते मिळणे. म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा सभा आयोजित केली जाते त्या सभेची असणारी सूचना असेल किंवा कार्यक्रम पत्रिका जी आहे ती सभासदांना दिली जाते. त्याच पद्धतीनं आता ही कार्यक्रम पत्रिका आणि सूचना मिळण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना दिलेला आहे. त्यानंतर सभेला उपस्थित राहण्याचा जो अधिकार आहे तो त्या सभासदाला दिलेला आहे. त्यानंतर जी प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधीची नेमणूक करणं असेल तो अधिकार त्या सभासदाला दिलेला आहे. त्याचबरोबर सभेतल्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांमध्ये सहभागी होण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार कंपनी सभासदाला दिलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की जे अधिकार किंवा जे कर्तव्य आहेत किंवा ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्यासाठी सभासद काय करत असतात, तर जी सभा आहे त्या सभेसाठी हजर राहून त्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा त्या सभेमध्ये होणारी जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचा जो अधिकार आहे तो कंपनी सभासदाला दिलेला आहे. मग आता विशेष सर्वसाधारण सभा आहे ती बोलावणं असेल मग त्यामध्ये सुद्धा कंपनीचा जो सभासद आहे त्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर हे सर्व जे अधिकार आहेत ते अधिकार कंपनी सभासदाला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे कंपनीचा जर सभासद झाल्यानंतर त्याला सर्व प्रकारचे जे अधिकार असतील किंवा त्याची असणारी जी कर्तव्य आहेत किंवा त्याने पार पाडावयाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्याला समजावून सांगितल्या जातात किंवा त्या पद्धतीमध्ये जे अधिकार आहेत ते अधिकार दिले जातात. त्यानंतर चौथा जो अधिकार आहे तो आहे संचालकाची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार. आता संचालकाची नेमणूक केली जाते किंवा त्याला बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना दिलेला आहे. आता संचालकाची नेमणूक कशासाठी केली जाऊ शकते, तर कंपनीचं होणारं जे अंतर्गत व्यवस्थापन आहे
ते व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालकांची जी नेमणूक आहे ती नेमणूक केली जाते. मग हा नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना दिलेला आहे. त्याच पद्धतीमध्ये बडतर्फ करण्याचा अधिकार सुद्धा त्या कंपनीच्या सभासदांना दिलेला असतो. म्हणजे आता त्यांची नेमणूक केली जाऊ शकते अंतर्गत व्यवस्थापन करण्यासाठी किंवा कंपनीचा जो व्यवहार आहे तो पाहण्यासाठी किंवा त्याचं जे होणारं व्यवस्थापन आहे ते पाहण्यासाठी संचालकाची नेमणूक केली जाते. मग त्यांची नेमणूक ज्या पद्धतीनं केली जाते त्याच पद्धतीनं ते जर जो बडतर्फ आहे तो बडतर्फ करण्याचा सुद्धा अधिकार सभासदांना दिलेला आहे. त्यानंतर 5वा जो अधिकार दिलाय तो आहे कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशेब तपासणी संबंधित अधिकार. आता कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणे असेल, हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणे असेल, त्याचे मानदंड ठरविणे असेल, तसेच त्याला काढून टाकण्याचे जे अधिकार आहेत ते सभासदांना असतात. आता कंपनीचा वार्षिक जो जमा खर्च असेल किंवा हिशेब तपासणी संबंधित जो अधिकार दिलाय सभासदाला त्याच्यामध्ये कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणे. आता आपण म्हणतो की कंपनीच्या ज्या वार्षिक सर्वसाधारण सभा ठरवल्या जातात त्याच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा केली जाऊ शकते तर कंपनीमध्ये वार्षिक जो जमा खर्च आहे त्या जमा खर्चाविषयी चर्चा केली जाऊ शकते. म्हणजेच कंपनीला जास्तीत जास्त तोटा झालाय की नफा झालाय किंवा आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त कंपनी फायद्यामध्ये आहे किंवा कंपनीचा जे ताळेबंद पत्र आहे ते सुद्धा तिथं काय केलं जाऊ शकतं तर मांडलं जाऊ शकतं किंवा प्रसिद्ध केलं जाऊ शकतं. म्हणजेच याच्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा जेव्हा आयोजित केली जाते त्यामध्ये वार्षिक जो जमा खर्च आहे त्याला मान्यता देणे असेल, हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणं असेल, त्याच पद्धतीनं त्याचं जे मानधन आहे, आता मानधन म्हणजे काय तर त्याचा जो पगार असेल किंवा त्याचं जे पेमेंट आहे ते ठरवणे, तसेच त्याला काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार या कंपनीच्या सभासदांना दिलेला आहे. म्हणजे सभासद जे आहेत ते कंपनीचे जे अंशतः मालक असू शकतात किंवा त्यांनी ठेवलेल्या किंवा खरेदी केलेल्या जे भाग आहेत त्या भागांच्या दर्शनी इतकी त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी असते. मग त्याच्यामध्ये जे अधिकार दिलेत कंपनीच्या सभासदांना ते अधिकार महत्वाचे मानले जातात. त्यानंतर 6वा जो अधिकार आहे तो आहे कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. आता कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार त्याच्यामध्ये आता परतावा असेल म्हणजे रिटर्न जे आहेत ते मिळण्याच्या उद्देशाने सभासद कंपनीमध्ये काय करतो तर गुंतवणूक करत असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, आपण आता बँकेमध्ये एखादी ठेव ठेवत असतो, त्याच्यावर आपल्याला काय दिलं जातं, जे व्याज आहे ते व्याज दिलं जातं. म्हणजे काहीतरी मिळण्याच्या उद्देशानं आपण बँकेमध्ये काय करतो तर एखादी ठेव म्हणून ठेवली जाते. मग त्याच पद्धतीनं कंपनी जे आहे त्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा जो अधिकार सभासदाला दिलाय, मग सभासद होण्यासाठी व्यक्ती काय करते तर कंपनीचे जे भाग आहेत ते भाग खरेदी करते. म्हणजे तिथं काहीतरी गुंतवत असते, म्हणजे ज्या भागांची जी रक्कम आहे ती तिथं गुंतवली जाते. म्हणजेच परतावा जो आहे तो मिळण्याच्या उद्देशानं सभासद कंपनीमध्ये काय करतो तर गुंतवणूक करत असतो. म्हणून वार्षिक सभेमध्ये जे लाभांश आहेत त्या लाभांशाला मान्यता देणं असेल किंवा तो जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात मिळवण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना असतो. म्हणजे आता जे वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आयोजित केली जाऊ शकते, त्या सभेमध्ये लाभांशाला जी मान्यता आहे ती मान्यता दिली जाऊ शकते किंवा मान्यता आहे ती देणं असेल आणि तो मान्यता दिल्यानंतर तो लाभांश जो आहे तो जाहीर केला जातो आणि जाहीर झाल्यापासून 30 दिवसात मिळवण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना असतो. म्हणजे कंपनीचे जे सभासद आहेत त्यांना काहीतरी मिळणं ह्या अपेक्षानं काय केली जाते तर गुंतवणूक केली जाते. मग ही गुंतवणूक जी केली जाते मग मिळण्याच्या अपेक्षानं केली जाते. मग हा लाभांश हा एक काय तर एक मिळणारी जी रक्कम असू शकते. मग ही लाभांश जाहीर केल्यानंतर तो 30 दिवसात मिळवण्याचा जो अधिकार आहे तो कंपनीच्या सभासदाला दिलेला आहे. त्यानंतर 7वा जो अधिकार आहे तो आहे भागधारणा बद्दलचे अधिकार. आता यामध्ये भाग प्रमाणपत्र असेल, भागांचे हस्तांतर असेल, हक्क भाग व बोनस भाग असेल यांना प्राप्त करण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना असतो. म्हणजे आता भाग प्रमाणपत्र, भाग खरेदी केल्यानंतर जे भाग प्रमाणपत्र दिलं जातं म्हणजे कंपनीकडून त्या व्यक्तीला किंवा त्या सभासदाला काय केलं जातं तर भाग खरेदी केल्यानंतर जे भाग प्रमाणपत्र आहे ते भाग प्रमाणपत्र दिलं जातं. त्यानंतर भागांचे हस्तांतर.
आता भागांचे हस्तांतर केलं जातं, म्हणजेच काय केलं जात आहे तर खरेदी विक्री केली जाऊ शकते. म्हणजे जी व्यक्ती आहे ती आपण पाठीमागं जे सभासदत्वाचे संपादन आहे, कशा पद्धतीनं सभासदत्व मिळवता येऊ शकतं किंवा जी संपुष्टता आहे ती संपुष्टता बघितली होती, त्याच्यामध्ये भागांचं हस्तांतर केलं जाऊ शकतं. त्यानंतर हक्क भाग असेल किंवा बोनस भाग असेल यांना प्राप्त करण्याचा जो अधिकार आहे तो कंपनीच्या सभासदांना दिलेला असतो. त्यानंतर कंपनीची अधिशेष मालमत्ता मिळण्याचा अधिकार. आता कंपनीचं जे विसर्जन आहे त्या समयी कंपनीची सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार सभासदांना असतो. आता कंपनीचं जेव्हा विसर्जन होत असतं मग त्या विसर्जनाच्या समयी कंपनीची जी सर्व देणी आहेत ती देणी दिली जातात आणि ती देणी देऊन झाल्यानंतर उरलेली जी मालमत्ता आहे किंवा उरलेली जी रक्कम आहे त्यामध्ये सहभागी होण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सभासदांना दिलेला आहे. म्हणजे कंपनी काय करते तर असणारी जी देणी आहे ती देणी दिल्यानंतर जे कंपनीचे जे सभासद आहेत त्या सभासदांना या मालमत्तेमध्ये किंवा उरलेली जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचा जो अधिकार आहे तो सभासदांना दिलेला आहे. म्हणजे कंपनी काय करते तर जास्तीत जास्त प्रकारे जे अधिकार आहेत किंवा जी कर्तव्य आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सभासदांना लागू करत आहे. त्यानंतर पुढचा अधिकार आहे खटला भरण्याचा अधिकार. आता कायद्याअंतर्गत फसवणूक असेल, बेकायदेशीर कृत्य असतील, चुकीची वर्तवणूक असेल, कामाची टाळाटाळ असेल करणारे जे संचालक आहेत व कंपनी यांच्या विरोधात खटला भरण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होतो. आता आपण बघा कायद्याअंतर्गत कंपनी काय होते तर स्थापन झालेली असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की घटनापत्रक असेल, नियमावली असेल किंवा जे माहितीपत्रक आहेत हे काय तर कंपनी स्थापनेसाठी महत्वाचे असणारे दस्तऐवज आहेत. म्हणजे कंपनी कायद्याच्या अंतर्गत राहून काय करते तर स्थापन झालेली असते. मग आता खटला भरण्याचा जो अधिकार दिलाय मग आता कायद्याअंतर्गत काय केलं जाऊ शकतं तर जी फसवणूक आहे जी सभासदांची फसवणूक केली जाऊ शकते किंवा बेकायदेशीरची कृत्य आहेत किंवा चुकीची वर्तवणूक असू शकते, कामाची टाळाटाळ करणारे जे संचालक आहेत किंवा कंपनी यांच्या विरोधात जे खटला भरण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सभासदांना प्राप्त झालेला आहे. म्हणजे आता संचालक मंडळ निवडून कुणी दिलंय तर सभासदांनी. मग हे संचालक मंडळ कशासाठी निवडून दिलं जातं तर कंपनीचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालक मंडळाची जी निवड आहे ती निवड केली जाते. मग संचालक मंडळ जर बेकायदेशीर कृत्य करत असेल, चुकीची वर्तवणूक करत असेल, कामाची टाळाटाळ करत असेल तर यांच्या विरोधात जो खटला आहे तो खटला भरण्याचा जो अधिकार आहे तो त्या कंपनीच्या सभासदांना प्राप्त झालेला आहे. मग आता त्याच्यामध्ये जर हिशेब तपासणीसाने त्याच्या अहवालात अनुसूचित व दिशाभूल करणारी जी विधाने किंवा केली असल्यास त्याच्यात हिशोब तपासणीसावर खटला भरण्याचा अधिकार सभासदांना असतो. म्हणजे हिशोब तपासणीची निवड काय केली जाते तर कंपनीचं जे व्यवहार आहे तो उत्तमरित्या चालण्यासाठी किंवा कंपनीचं जे व्यवहार क्लिअर असण्यासाठी काय केलं जाते तर हिशोब तपासणीची निवड केली जाते. जर त्याच्या कामामध्ये किंवा त्याच्या अहवालामध्ये जर अनुसूचित व दिशाभूल करणारी जर विधाने असतील तर त्याच्या विरोधात खटला भरण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सभासदांना प्राप्त झालेला आहे. मग खटला भरण्यासाठी आता बघा खटला जो सभासदांना अधिकार प्राप्त झालाय मग तो कशा पद्धतीमध्ये तर याच्यामध्ये 100 सभासद किंवा ज्या सभासदांकडे एकूण मतापैकी 10% मते आहेत तसे सभासद निवारण न्यायाधिकार अर्ज करू शकतात. म्हणजे यांच्याकडे काय केलं जातं तर अर्ज जो आहे तो अर्ज करू शकतात. मग कंपनीच्या व्यवहाराची जी तपासणी आहे ती करण्याची मागणी ते करू शकतात. म्हणजे आता कंपनीचे जे सभासद आहेत मग आता 100 सभासद असतील किंवा ज्या सभासदांकडे एकूण मतापैकी 10% मते आहेत असे सभासद काय करतात तर निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात आणि कंपनीच्या व्यवहाराची जी तपासणी आहे ती तपासणी करण्याची जी मागणी आहे ती मागणी ते करू शकतात. म्हणजे आता तो करण्याचा अधिकार या कंपनीच्या सभासदांना दिलेला आहे. म्हणजे आपण आता कंपनीचं जे सभासदांचे जे अधिकार बघितले त्या अधिकारामध्ये पुस्तके असतील, दस्तऐवज असेल तो प्राप्त करण्याचा अधिकार असेल. त्यानंतर 2 बघितलं की कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार असेल, कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असेल, संचालकाची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार असेल, वार्षिक
जो कंपनीचा वार्षिक जमा खर्च आहे किंवा हिशेब तपासणी संबंधित अधिकार असेल, कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, त्यानंतर भागधारणा बद्दलचे अधिकार असतील, कंपनीच्या अधिशेष मालमत्ता मिळण्याचा अधिकार असेल किंवा खटला भरण्याचा अधिकार हा कंपनीच्या सभासदांना दिलेला आहे किंवा कंपनीच्या सभासदांना या सर्व प्रकारचे जे अधिकार आहेत ते प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे तो आहे सभासदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. आता सभासदांची जसे अधिकार दिले गेले त्याच पद्धतीनं सभासदांना कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ही पार पाडायच्या असतात. म्हणजे अधिकारामध्ये त्यांना विविध ह्याच्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असेल, मत मांडण्याचा अधिकार असेल, मत देण्याचा अधिकार असेल किंवा त्यामध्ये जे संचालक मंडळ गैरवर्तवणूक करतात त्यांच्याबद्दल खटला भरण्याचा अधिकार, म्हणजे त्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार दिलेले आहेत. त्याचबद्दल सभासदांची जी कर्तव्य आहेत किंवा त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा या कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीच्या सभासदांना दिलेल्या आहेत. मग आता त्याची पहिली जी कर्तव्य किंवा जबाबदारी आहे, मग त्याच्यामध्ये पहिला आहे नियमावली दिलेल्या सर्व नियमांना सभासद बांधील असतो. म्हणजे नियमावलीमध्ये जे दिलेले सर्व नियम आहेत त्या सर्व नियमांना सभासद जो आहे तो सभासद बांधील असतो. कारण आपण बघतो की नियमावली जी आहे ती कायद्याअंतर्गत केली जाते किंवा कायद्याचं पालन करून नियमावली जी आहे ती प्रसिद्ध केली जाते किंवा तयार केली जाते. मग त्यामध्ये दिलेले जे सर्व नियम आहेत त्या नियमांना सभासद जे आहेत ते बांधील असतात. म्हणजे त्या सभासदांना त्या नियमांचं जे पालन आहे ते पालन करावंच लागतं. त्यानंतर 2, कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकीच मर्यादित असते. म्हणजे आपण म्हणतो की कंपनीच्या भागधारकांची किंवा सभासदांची जी जबाबदारी आहे ती त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकीच काय असणार आहे तर मर्यादित असणार आहे. म्हणजे जी जबाबदारी पार पाडायची आहे कंपनीमध्ये जे व्यवस्थापन होत असेल किंवा इतर ज्या गोष्टी होत असतील त्याच्यामध्ये जी जबाबदारी पार पाडली जाते ती जबाबदारी त्या सभासदाची किंवा त्या भागधारकाची त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकीच काय असणार आहे तर मर्यादित असणार आहे. त्यानंतर 3, अमर्यादित कंपनीच्या कर्जाची वा देणी परतफेड करण्यासाठी सभासदाला व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येते. म्हणजे आता अमर्यादित कंपनीच्या कर्जाची देणी असतील ती परतफेड करण्यासाठी सभासदाला काय केले जाते तर व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येते. या पद्धतीमध्ये आपण कंपनीच्या सभासदांची जी माहिती आहे ती माहिती बघितलेली आहे. त्याच पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण सभासदांचे अधिकार असतील, कर्तव्य असेल किंवा ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या सविस्तर बघितलेल्या आहेत. आता तुम्ही स्वाध्याय त्याच्यामध्ये प्रश्न सभासदांचे अधिकार स्पष्ट करा. धन्यवाद.